विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेच्या माध्यमाने राज्यामध्ये एकूण 70,000 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये ही जाहिराती आलेल्या बघायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे की कोणकोणत्या जाहिराती येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, टी-सी-एस घेणार आहे, आय-बी-पी-एस घेणार आहे किंवा एम-पी-एस-सी घेणार आहे. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी नोकर भरतीची या ठिकाणी कौशल्यता येथे स्पष्ट केलेली आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता, सीएमओ महाराष्ट्र राज्यात लवकरच 70,000 पदांची मेगा भरती, नोकर भरती, कौशल्यधारक व पारदर्शक डिजिटल भरती केली जाणार आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारणेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत राज्यात लवकरच नोकर भरतीची प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत, म्हणजे आदेश देण्यात आलेले आहे. म्हटलेलं आहे, राज्यात जवळपास 70,000हून अधिक पदांची पदभरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एमपीएससी मार्फत एकूण किती 50,000 पदे एमपीएससी मार्फत भरली जाणार आहे. अनेक विभागाच्या परीक्षा एमपीएससी कडे जातील, टी-सी-एस, आय-बी-पी-एस न घेता. त्याच्यानंतर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील म्हणजे टी-सी-एस, आय-बी-पी-एस कडेही 20,000 ही पदे राहतील, म्हणजे एकूण 70,000 पेक्षा जास्त पदभरती केली जाईल. आता याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की कोणकोणत्या जाहिराती याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. ज्या माझ्या अंदाजी सांगणार आहे आणि दुसऱ्या देखील मी सांगणार आहे. तर महाराष्ट्र वन विभागमध्ये अनेक वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आलेली तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. काय आहे? तर महाराष्ट्र वन विभाग. ठीक आहे. महाराष्ट्र वन विभागामध्ये जाहिरात तर येणारच आहे. वनरक्षक येणार आहे, लेखापाल, सर्वेक्षक अशी वेगवेगळी पदे येणार आहेत. त्यानंतर तलाठी भरती. आता वन विभागामध्ये जर विचार केला तर वनरक्षकच्या 800 ते 900 पदभरती इथे केली जाणार आहे आणि बाकी तलाठी 2300 किंवा 1700 जागा याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड ची पदभरती केली जाईल. त्याच्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये देखील पदभरती केली जाईल. रेशीम संचालनालय विभागामध्ये देखील पदभरती केली जाणार आहे. त्यानंतर दारूबंदी पोलीस आपण म्हणतो तेच म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये देखील पदभरती केली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं गट ड चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता या ठिकाणी 8 ते 10 वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जीएमसीच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यांच्या जीएमसीच्या जाहिराती बघायला भेटतील. म्हणजे जेवढे पण गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, रुग्णालय आहेत, त्यांच्यामध्ये ही पदभरती केली जाते जीएमसी मार्फत, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. त्याच्यानंतर आता सर्वात नामांकित मोठी जाहिरात येणार आहे. 3,700 पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये असणार आहे. नगर परिषद भरती देखील आलेली बघायला भेटेल. त्याच्यानंतर एसटी महामंडळामध्ये 14,000, 14,500, 15,000 ची पदभरती केली जाणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल, या भरतीच्या नादात लागू नका. ठीक आहे. कंत्राटी भरती याच्यामध्ये असणार आहे. दुसरीकडे कुठेही अभ्यास करून तुम्ही जॉईन होऊन घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये मोठी लिपिक पदाची पदभरती केली जाणार आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे 2023 मध्ये खूप साऱ्या जाहिराती आल्या होत्या सरळ सेवेच्या, त्याचप्रमाणे 2026 मध्ये खूप साऱ्या जाहिराती येणार आहेत. आणि राहिलेल्या आता काही 7-8 महानगरपालिकेच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती येतील. त्याच्यानंतर ग्रामसेवक पदभरती येणार आहे. कृषी सेवक, कृषी विभागामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांसाठी देखील जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि बऱ्याच विभागांच्या अनपेक्षित जाहिराती तुम्हाला यावर्षी बघायला भेटणार आहे. कधीपासून येतील? तर आत्तापासूनच. कधीपासून? तर आता मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै एंडिंग पर्यंत खूप साऱ्या जाहिराती येणार आहेत. सर्वात नामांकित पदभरती नगर परिषद लवकर येईल, तलाठी भरती लवकर येईल, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती देखील लवकर येणार आहे, आरोग्य विभाग लवकर येणार आहे आणि वन विभागातील वनरक्षक पदभरती लवकरच आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.